आदरणीय प्रकाशदादा, मंचावर उपस्थित आदरणीय मोहनदादा जगताप, आमचे बंधू बाबूरावजी पोटभरे, राजाभाऊ मुंडे, मोरे नाना, शिवाजीराव बड़े, शेख अखिल, मौलाना साहब, चांद भाई, नईम शेख, इसाक पटेल, अनवर भाई, डॉक्टर तांबडे, शेख हरून, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित वडीलधारी मंडळी आणि युवा बांधव, विनंती करते की मी लोकसभेची आपली उमेदवार आहे आणि आपण मोठ्या मताधिक्याने मला विजयी करावं. या कार्यक्रमाला एक असा रंग आहे, एक असं चित्र आहे जे मला या जिल्ह्याचं अपेक्षित असावं, तुम्हालाही अपेक्षित असावं. या मंचावर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि सांगितलं कि काय भूमिका है मुस्लिमांची, हमारे देश का जो चित्र है, जो गोपीनाथ मुंडे ने सोचा था, वो चित्र इस सभा का है. यहाँ हिंदू भाई भी है, मुसलमान भाई भी है, हमारे बौद्ध भाई है, मातंग है, मराठा है, ओबीसी है, सब यहाँ है. और ये जो है, ये जो छाव हमें मिल रही है, उस छाव की तरह मैं आपको वचन देती हूँ कि नेतृत्व की छाव भी सबके ऊपर मैं एक जैसी बना के रखूँगी. मैंने मराठी में शुरुआत की और फिर हिंदी में बात करने लगी, तो आपको पता चलना चाहिए कि संसद में जाने के बाद मैं वहाँ बात करने लायक भी हूँ कि नहीं. हमारे समाज को तो हर कोई जोड़ता है. जिस समाज में पैदा होता है, जिस गली में पैदा होता है, जिस गांव में पैदा होता है, वहाँ तो सब कोई दोस्त बना लेते हैं, रिश्ते बना लेते हैं. पर इस देश से रिश्ता बनाना ये कोई आसान बात नहीं है. इस देश का भी यही तकरीबन चेहरा है जो आज इस सभा का है. मैं चाहती हूँ मेरे मुसलमान बांधव मुझे मतदान करें, मुझ पर विश्वास करें, क्योंकि मेरे नाम में ही विश्वास है, क्योंकि मेरे नाम में गोपीनाथ मुंडे का नाम जुड़ा है. मुझे याद है 2009 का चुनाव, तभी बाबूराव पोटभरे हमारे साथ थे और हम लोग प्रचार करते थे. मुंडे साहब को मुसलमानों ने जितना मत दिया, पूरे देश के लोग आश्चर्य में गए कि महाराष्ट्र में एक बीड जिले में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को इतना वोट कैसे दिया. वही तकरीबन परिस्थिति आज है. पंकजा मुंडे को भी मुझे पूरी तरह विश्वास है कि सब चौंक जाएंगे, इतना मुसलमान भाइयों का आशीर्वाद मिलने वाला है, दुआ मिलने वाली. अब रही बात आपके मन में जो वहम है, जो डर है, उस बात के बारे में मैं पूछूंगी. आपका डर सामने मतदान देने से कैसे दूर होगा? आपने मुझे नहीं मतदान दिया तो क्या देश में सरकार बनने रुकने वाली है? बताइए, रुकेगी क्या? बताइए साहब, आपने मुझे मत नहीं दिया, आपका सुन के इन्होंने, तो क्या सरकार बनने रुकने वाली है? सरकार तो देश में बनने ही वाली है. तो क्यों ना हम उस ताकत का हिस्सा बने और अपनी मजबूती से अपने कौम को सुरक्षा दे. इसके लिए आप मुझे अपना ही समझो. कल ऐसा कोई भी कायदा निकला, कल ऐसा कोई भी नियम हुआ जिससे अल्पसंख्यक और माइनॉरिटी को छुआ भी किसी ने, तो सबसे पहले आपकी बेटी खड़ी रहेगी और आपकी रक्षा करेगी. जो भी आज वहम फैला रहे हैं, वो सिर्फ डर की वजह से वहम फैला रहे हैं. अपने जहां हम पैदा हुए हैं, अभी मेरे मराठा बांधवों ने, कुछ लोगों ने रोका था मुझे, मैंने उनको कहा कि जहां हम पैदा हुए उस बारे में हमारे मन में शर्म होनी चाहिए कि फक्र होना चाहिए? बताओ, शर्म होनी चाहिए कि फक्र होना चाहिए? फक्र होना चाहिए, शर्म नहीं होनी चाहिए. तो मैं एक मागास वर्गीय समाज की प्रतिनिधि हूँ, मैं माइनॉरिटी की प्रतिनिधि हूँ, फिर भी मैं काम करती हूँ मेजॉरिटी का. मैं काम करती हूँ सबका, सबके विकास का. जब रास्ता बनाया, पानी दिया, काम किया, तभी देखा नहीं जात और धर्म.
तो आज भी जब मतदान लेना है तो जात धर्म कहाँ से आया। इसलिए आप सबको इतना ही विश्वास दिलाती हूँ, जिनके 370 से भी ज्यादा 400 खासदार लाने की कोशिश हो रही है, 350 तो आ ही जाएंगे ना, और जिनके 3.5 भी नहीं आएंगे उनके पीछे खड़ा होकर क्या फायदा है। इसलिए आपके सुरक्षा के लिए आप मेरे साथ खड़े होइए। एक बार जो मुंडे साहब के साथ आपने कमाल कर दिखाया था 2009 में, वो करके दिखाइए। आपके सुरक्षा की जिम्मेदारी मेरी, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याची जबाबदारी पंकजा मुंडेची असेल। मी किती धैर्य आहे आणि किती धाडसी आहे हे तुम्ही पाहिलंय। रोज व्हिडिओ बघतात, रोज सोशल मीडिया बघतात की नाही? एवढी धाडसी आहे मी मुंडे साहेबाची बेटी आहे, त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही। मी घाबरते ते चूक करायला, मी घाबरते ते पाप करायला, मी घाबरते ते कोणत्याही गरीब माणसाला दुखवायला घाबरते, मी घाबरते ते माणसं माझ्यापासून दूर जातील ह्याला घाबरते। आज या बीड जिल्ह्याचं भवितव्य हे या निवडणुकीमध्ये जर रेखाटायचं असेल तर प्रत्येक जातीला, धर्माला डोक्याने विचार करावा लागेल, हृदयाने विचार करावा लागेल आणि भविष्य बघावं लागेल। तुम्हाला सगळ्यांना ज्योतिषी व्हावं लागेल, ज्योतिषी म्हणजे तुम्हाला दिसेल की पुढे काय, तुम्हाला कळलंय पुढे काय। मी पालकमंत्री असताना जो काम मी केलाय, जो विकास केलाय, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलाय, तुम्ही मी अनुभवलाय आणि माझ्याविषयी तुमच्या मनात तक्रार नाही। नाहीतर कुठेही गेले ना ते एखादा उमेदवार गेला की लोकांची खूप किरकिर असते, हे उमेदवार तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे। माझ्याविषयी कुणाच्याही मनामध्ये किंतु नाही, परंतु नाही, राग नाही, काही नाही। असेल तर लोभ आहे, प्रेम आहे। या सगळ्या जे विषय आता राज्यात चालले त्याच्यामध्ये माझ्याविषयी कोणाच्या मनात काही लोक चाहे राग नाही। आता जी परिस्थिती आहे, आता साहजिक आहे, कुणाचा राग पक्षावर असेल, कुणाचा राग कार्यकर्त्यावर असेल, कुणाचा राग अजून ही युतीच का झाली असा असेल, 10-5% माझ्यावरही असं समजा। पण हे सगळा विषय आता काढायचा नाही, आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे। माझी एकच इच्छा आहे, मला पंकजा मुंडे म्हणून 5 वर्ष पाहिजेत। या 5 वर्षात तुम्हाला रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी मोठा प्रकल्प आणि या भागातला पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडून इथल्या शेतकऱ्याला दुष्काळ मुक्त करणं हे मला शक्य होईल जेव्हा मी दिल्लीला जाईल। मी आधीची सगळी मशागत करून ठेवली। जसं आपण शेतीला जाताना, शेतीचं काम करताना आधी स्वच्छ करतो, शेती मशागत करतो, मग आपण पेरणी करत असतो। आता जी पेरणी करायची त्याची मशागत मी करून ठेवली। पण तुम्ही मला 5 वर्ष घरी बसवले, आता मला परत मुख्य प्रवाहात आणताय, तर ती मशागत जी आहे ती वाया जाणार नाही। मी तुमच्या प्रत्येकाचा समान विकास करेन। या राज्यामध्ये सन्मान आणि सुरक्षेने जगण्याचा अधिकार सर्वांना आहे, सर्वांना इज्जतीने राहण्याचा अधिकार आहे आणि या सगळ्यांना संरक्षण देण्याचा अधिकार त्या नेत्याचा आहे। तुम्हाला नुसतं विकास नाही तर संरक्षण सुद्धा मी देईन, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहीन हे या निमित्ताने सांगते। हात जोडून परत एकदा माझ्या मतदारांनी लेख म्हणून मोठी भरा आणि सन्मानाने मला दिल्लीला पाठवा। दिल्लीला मी जाणं म्हणजे तुम्ही जाणे, माझा सन्मान म्हणजे तुमचा सन्मान, माझा विजय हा तुमचा विजय असं वाटण्यासारखंच काम मी आधीही केलेले भविष्यातही करेन। हा शब्द देऊन मी माझ्या वाणीला विराम देते। बोलू द्या बोलू द्या। महिलांवर, मुलांवर चुकीच्या केस झाल्या असतील त्याच्याविषयी, तर त्याच्याबद्दल माझं पूर्णपणे खंबीर मत आहे की जर चुकीच्या केस आहेत ते वापस घेण्यासाठी मी स्वतः पुढाकार देईन, दादा पुढाकार घेतील, आम्ही सर्व पुढाकार घेऊ। हा शब्द मी तुम्हाला देते आणि माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।